लोणी गावातून शाळेत चाललेल्या 8वीच्या विद्यार्थिनीला शाळेत सोडतो असं म्हणून रिक्षा चालकानं बळजबरीने रिक्षात बसवलं। त्यानंतर शाळेत सोडण्याऐवजी स्वतःच्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात मंगळवार सकाळी 10 ते दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात रिक्षा चालकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। विजय जाधव असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे। या प्रकरणी 14 वर्षीय अल्पवयीन मुलीनं लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी ही लोणी काळभोर परिसरातील एका नामवंत शाळेत इयत्ता 8वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे। ती दररोज शाळेला रिक्षा अथवा बसमधून जाते। दरम्यान मुलगी मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेत चालली होती। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रिक्षाची वाट पाहत थांबली होती। तेव्हा ओळखीचा रिक्षा चालक आरोपी तेथे आला आणि चल तुला शाळेला सोडवतो असे म्हणाला। अल्पवयीन मुलगी रिक्षात बसल्यानंतर आरोपी पीडितेला म्हणाला, तुझ्या आईचा फोन आला होता, तुझी आई मी राहत असलेल्या घरी येणार आहे असे खोटे सांगून मुलीला घरी घेऊन गेला। त्यानंतर जिजासोबत लगट करून बळजबरी करू लागला। तसेच पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तवणूक करू लागला। मात्र आरोपीच्या तावडीतून मुलगी सुटण्यासाठी जोरजोरात ओरडू लागली। तेव्हा आरोपी तेथून पळून गेला। या प्रकरणी पीडितेनं लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे।